कैवल्य पाटील, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर रवी वाघमारे, हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मैदानाच्या आतमध्ये पांजुस्वर पांजू हा संघ दाखल झालाय क्षेत्ररक्षणाकरता. रवी बोला. यस, ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे, त्या कारणास्तव पांजू स्पोर्ट पांजू संघाला 2 धावांचा पॅनलाइज असेल याची दखल घ्या. ड्रेसिंग आणि चेसिंग हे कंपल्सरी हवा आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या, खास करून विनंती करतोय. अक्षय भोईर, तुमच्या संघाला 2 धावांचं पॅनलाइज दिले गेले, याची दखल घ्यायची आहे. चला सामना स्टार्ट करा. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होत असताना भावेश काठे, सकाळच्या सत्रापासून आमच्या समवेत अगदी आपण पाहिलं तर लेखाजोखा दर्शवण्याचं काम ज्यांनी केलंय या स्पर्धेमध्ये, असे भावेश काठे, उद्धव भोईर, जय आपल्याला पाहायला मिळतोय, विस्मय पाहायला मिळतोय या संघाच्या माध्यमातून. अमित आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होत असताना दोन धावांचा पॅनलाइज सामोरे गेलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये सामना अतिटटीचा होईल यात काही शंका नाही. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होत असताना फायनलचं तिकीट पक्क केलं गेलंय संकेत स्पोर्ट चंद्रपाडा या संघाने. साहेब प्रतिष्ठान या असोसिएशन मध्ये खेळत असताना अगदी आपण पाहतोय तर सेमीफायनलचा सामना कोणता संघ फायनलमध्ये धडक घेईल याकरता ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील आमच्या कॉमेंट्री स्टुडिओच्या वतीने, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने, आमच्या आयोजकांच्या वतीने. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती रंगणारी ही स्पर्धा अंतिम टप्प्यात अंतिम दिवसात येऊन पोचले गेले. आई एकविरा स्पोर्ट प्रेझेंट्स आई एकविरा चषक 2024. अशोक राऊत सिग्नल करतायत, लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात होत असताना बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार, रवी वाघमारे स्ट्राइक एंडला आहेत. पहिलाच बॉल रवी वाघमारे ऑन साइडला पॅड वरती चेंडू होता, फ्लिक करतायत चेतन नाईक, वेगाने पुढे सरसावलेत, एकच धाव कंप्लीट केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावांची गती 1 वरती 1. चेंडूच्या समाप्ती अखेरीस फलकावरती पाहायला मिळतंय. कैवल्य बंधू, कोण विसरेल या खेळाडूला. अफलातून खेळ साकारला गेला. मागच्या मॅच मध्ये आपल्या संघाला आवश्यकता होती त्यावेळेस धावून आले, कारण अनुभवाचे बोल दर्शवणं गरजेची गोष्ट क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि अनुभवपणाला लावत असताना 3 धावा आणि 2 महत्त्वाचे फलंदाज त्याने बाद केलेत आपल्या संघाकरिता. बॉलिंग ट्रॅक वरती तयार, रिव्हर्सचा पावित्रा घेत असताना रिव्हर्स केले गेलेत. गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये, कुणी क्षेत्ररक्षक नाही. चेंडू सीमारेषेच्या लगत निघून जातोय. 4 धावांकरिता चौकार. चार षटकार 1 चौकार ठोकणारा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कैवल्य पाटील बंधू आपण पाहतोय. अप्रतिम, काही जबरदस्त सरप्राईज केलं गेलं यावेळेस आपण पाहतोय. फलंदाजाला आतमध्ये येणारा चेंडू अगदी एष्टी रक्षकाचा वेध घेणारा पाहायला मिळते. डॉट बॉल हाताळत असताना धावांची गती 5 वरती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय मैदानाच्या आतमध्ये. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, अगदी चेंडू आणि फलीतलं द्वंद्व या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती पाहायला मिळणार आहे. कारण तिन्ही संघ नायगाव परिसरातील, 2 संघ नायगाव पूर्व पट्टीतील, 1 संघ नायगाव पश्चिम पट्ट्यातील. अगदी कडा मुकाबला होईल यात काही शंका नाही. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. रिव्हर्सचा पावित्रा पुन्हा एकदा घेण्याचा प्रयत्न होता,
मात्र गोलंदाजाने मनकोडा आधीच ओळखलाय. भावेश काटेचं कौतुक करावं लागेल. खोलवर चेंडू हाताळतायत, कारण जसा रिवर्सचा पवित्रा घेतला तसा खोलवर चेंडू हाताळला. बॉलरच्या माध्यमातून धावांची गती फलकावरती 5 धावा या पाहायला मिळत आहेत. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल ऑन साइडला स्वीप केलंय बॉलला आणि पाठवलंय. चेतन नाईकच्या मस्तकाला दस्तक देणारा हा उत्तुंग षटकार. ह्यूज 6. किरणजी भोईर यांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. किरण भोईर यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या. यावेळेस रिवर्स खेळायचं होतं. अगदी आपण पाहिलं तर खोलवर चेंडू हाताळला गेला. डॉट डिलिव्हरी अचूक टप्पा भेदक मारा करत असताना पहिलं षटक समाप्त झाले. प्रशांत मात्रे आम्हाला दर्शवतायत की 11 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 11 रन्स ऑन बोर्ड. किरण भोईर यांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. खूप चांगलं काम अचानक कला क्रीडा मंडळाचं आपण पाहतोय. या मैदानाच्या सभोवताली झाडं लावण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देणारा अचानक कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आपल्याला पाहायला मिळतंय. स्वर्गीय जयवंत वालजी भोईर यांच्या स्मरणार्थ ही संकल्पना राबवली गेली आणि आज सभोवताली मैदानाच्या अगदी झाडे जगवली गेलेत अप्रतिमरित्या. बघा संपूर्ण गावामध्ये 1000हून जास्त झाडं लावण्याचा प्रोग्राम आयोजित केला होता अचानक कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आणि अगदी आपण पाहिलं तो राबवला गेला. कारण कौतुक करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 उद्धव भोईर सज्ज झालेत. आखो टप्प्याचा बॉल त्यावरती प्रहार. क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रयत्न केले मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करता आली नाही. हार्दिकला बीट करत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. संघाची धावसंख्या फलकावरती 17 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती उद्धव वरती आक्रमण केले रवी वाघमारेने. ऑन साइडला ड्राइव्ह करताय. डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने 2 बंधूंची जोडी पुढे येते. एक धाव येते. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. पाहता पाहता दुसरी धाव सहजतेने पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत असताना 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 19 धावा. 19 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होत असताना उद्धव वरती आक्रमण केलं गेलंय. 2 बॉलच्या समाप्त एकेरीस 8 धावा आतापर्यंत खर्च केल्यात उद्धवने. समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. भावेश प्रयत्न करतोय. अफलातून प्रयत्न ॲथलेटिक्स दाखवले आणि तिथे आपण पाहिलं तर 2 धावा अर्जित करत असताना कॅचेस विन द मॅचेस. प्रयत्नांना दाद द्यावी लागेल कारण अशा पद्धतीचे प्रयत्न कधी कधी सक्षम ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वतःला झोकून दिलं होतं. खाली येणाऱ्या या झेलला पकडण्याचा प्रयत्न आपलातून पाहायला मिळाला. धावांची गती 2 ने पुढे सरकली गेले. 21 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये भावेश काटेने केली. दुसऱ्या षटकात अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होत असताना मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका ऑन साइडला. यावेळेस चेंडू हवेत आहे. भावेश काटे झेल खाली करणार नाही चुकी. पहिला धक्का बसतोय सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा संघाला. फलंदाज बाद. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. एक उंच पुरा असा फलंदाज अगदी जुगलला मैदानाच्या आतमध्ये पाठवले क्रमांक 3 वरती. धाव फलकावरती 21 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये.
बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होत असताना एकवीस धावा फलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळायचा होता, चेंडू हवेत आहे. अमित भोईर सँडी जेल खाली, यस इज गॉन. आणखीन एक धक्का, फलंदाज जुगल जसा आला तसा परत जाताना गॉन. ते शिंगोटे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धाव फलकावरती 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या 3 चेंडूंवरती 10 धावा खर्च केल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम गोलंदाजी उद्धवच्या माध्यमातून ऑन हॅट्रिक वरती गोलंदाज येऊन पोचला गेलाय. उद्धव भोईरला आपण पाहतोय. एक चांगली संकल्पना, अगदी साई स्पोर्टची जी स्पर्धा झाली होती ती संकल्पना आपण पाहिली होती. जसा डॉट चेंडू येईल तसा मात्र 5 झाडे लावण्याचा संकल्प अचानक कला क्रीडा मंडळाने केला होता. इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला कोणी क्षेत्ररक्षक नाही, 2 क्षेत्ररक्षकांना भेदत बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. एक्स्ट्रा कव्हरला चौकार. धावांची गती 25 धावा फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होत असताना अंतिम षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती चेतन नाईक बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये 2 धावांची जी पेनल्टी आहे ती 1 इनिंग नंतर आम्ही लगेच ॲड करणार आहोत, याचीही दखल घ्या. अंतिम मॅचमध्ये दाखल झालेला फायनलचा पहिला संघ ठरला गेला तो संकेत स्पोर्ट चंद्रपाडा. चेतन नाईक बॉलिंग ट्रॅकवरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या हाताने गोलंदाजीचा मारा करण्याकरता सज्ज झालाय चेतन. उजव्या हाताने ओव्हर द विकेट कैवल्य पाटील बंधू स्ट्राईकला आहेत. बॅटची कडा, चेंडू हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहिलं तर वाट पाहत राहिले आणि चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र गलीमधून ट्रॅव्हल होतोय. धाव फलकावरती 2 धावा ऍड केल्या जातील आणि धावांची गती फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 27 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 27 धावा फलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. संधी प्राप्त करत असताना चेतन नाईकला आपण पाहतोय. अप्रतिम अप्रतिम चेंडूचा टप्पा अचूक ठेवला गेला. रिवर्सचा पावित्रा घेत असताना, कारण घरचं मैदान आहे, घरच्या मैदानावरती कशी गोलंदाजी करावी, कशा पद्धतीने स्टान्स फलंदाजाचा आहे ते ठाऊक आहे चेतन नाईकला. अगदी खोलवर चेंडू हाताळला आणि खोलवर चेंडू हाताळत असताना फलंदाजाला जकडून ठेवलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती अगदी बॉलर तयार. यावेळेस समोरच्या दिशेने काय जबरदस्त क्रॅकिंग शॉट, चेंडूला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्तुंग उत्तुंग षटकार. बॅक पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. 33 धावा, 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये.
अप्रतिम टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. अक्षय भोईरला चेंडू काही गॅदर करता आला नाही आणि त्याचंच प्रत्यय आपण पाहिलं. फेकी खराब. 2 धावा. जबरदस्त. अगदी आपण पाहिलं तर 2 धावेसहित संघाची धावसंख्या 22च्या माध्यमातून या 2 धावा आलेत. धावफलकावरती 35 धावा. 2 पंच. अप्रतिम पंचगिरी करत असताना संपूर्ण स्पर्धेमध्ये एका बाजूला अशोक राऊत, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर महेंद्र शिंदे सरांची कामगिरी अचूक पाहायला मिळते. आणि धावफलकावरती 35 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होत असताना मैदानाच्या आतमध्ये चेतन नाईक आक्रमकतेचा सितारा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर कैवल्य पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं आपण पाहिलं तर फलंदाज रेडी नव्हते, त्या कारणास्तव डेडबॉल घोषित केलाय. पंचांच्या माध्यमातून 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 35 धावा फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अकोट टप्प्याचा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करतायत उद्धव भोईर. वेगाने आलेच जरूर. चेंडूला गॅदर करतील, फेक करतील. तद्वर सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट केलंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आणि 2 धावेसहित संघाची धावसंख्या 37 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. मिलिंद गावड आपलंही सहर्ष स्वागत. फलकावरती 37 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल. समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आलेच जरूर, मात्र चांगलं बॅकअप देत असताना बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. धावफलकावरती 41 धावा. 2 धावा पॅनल्टीच्या ऍड केल्या जातील, त्या म्हणजे 43 धावा आणि तिथून विजयाकरिता 44 धावांचं लक्ष्य हे मैदानाच्या आतमध्ये. 44 रन्स टू विन. स्वागत आहे. संध्याकाळच्या या सत्रामध्ये उपस्थित झालेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. एकविरा चषक 2024 मध्ये आलेल्या उपस्थित पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. बंधू अँड कंपनीला विनंती करतोय की आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील, कारण उर्वरित जो सामना आहे फायनलचा सामना, हाही सामना आपल्याला 3 षटकांचा खेळवायचा आहे, याची दखल घ्या.
दोन फलंदाज अगदी आपण पाहतोय भावेश भोईर लेफ्ट हँड बॅटर एका बाजूला आपण पाहिलं तर आणि दुसऱ्या बाजूला फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय पिंच हिटर बिग हिटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा फलंदाज अर्थातच सनी पाटील मैदानाच्या आतमध्ये. कारण नजरा असतील घरचं मैदान 18 चेंडू 44 धावा बनवायच्या आहेत 18 बॉलमध्ये आणि 44 धावा बनवायच्या असतील तर निश्चित स्वरूपाने मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. संध्याकाळच्या सत्रात दोन फलंदाज दाखल झालेत. भावेश स्ट्राईक एंडला भावेश भोईर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सनी पाटील मैदानाच्या आतमध्ये. विजयाकरिता 44 धावांचं लक्ष्य 44 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतंय. बॉलिंग ट्रॅकवरती चेतन मात्रे चंद्रपाडा एक्सप्रेस काहीसा कानमंत्र देत असताना चिराग भोईरला आपण पाहतोय. लॉंगॉनला आपण पाहिलं तर भावेश पुणेकर, लॉंग ऑफला आपण पाहिलं तर जुगल आणि कव्हरच्या क्षेत्रामध्ये लॉंगॉनला आपण पाहिलं तर जुगल आहेत. ऑन साईडला मिडॉनला डीपमध्ये आपण पाहिलं तर कैवल्य पाटील मिड विकेट स्क्वेअर लेग अशी क्षेत्ररक्षणाची विवरचना पाहायला मिळत आहे. पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर जास्त बाहेरच्या दिशेने चेंडू हाताळला गेलाय. वाईटचं सिग्नल पंचांच्या माध्यमातून पहिली धाव अवंतरच्या माध्यमातून जोडली जाते. एक धावा फलकावरती. निश्चितच आपण पाहिलं तर नितीनजी पाटील इथे उपस्थित झाले डोंगरपाडा त्यांचं सहर्ष स्वागत आमच्या मुख्य व्यासपीठावरती ज्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे त्यांचा आम्ही पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतोय. महत्वाचा सामना ऑन साईडला ड्राईव्ह करताय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली दुसऱ्या धावेसाठी पलटलेत पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम पाहायला मिळतंय. एका बाजूला सनी पाटील दुसऱ्या बाजूला भावेश भोईर. कारण धावा महत्वाच्या आहेत. धावा कशाही येवोत धावा कुठल्याही पद्धतीने येवोत पांजूस्फोट पांजूस संघाकरिता धावांची गरज आहे. धाव फलकावरती 3 धावा या आतापर्यंत फलकावरती 17 चेंडू 41 धावा हे सामन्याचं समीकरण. बॉलिंग ट्रॅकवरती चेतन मात्रे सज्ज होतोय उजव्या हाताने ओव्हर द राऊंड द स्टंप. पट्टा चांगला आहे समोरच्या दिशेने कोणी क्षेत्ररक्षक नाही मात्र वन बाउन्सने भावेश पुणेकर चेंडूला गॅदर करतोय फेकी करतोय आणि 2 धावा सहजरित्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 5 धावा. पटका चांगला होता. मैदानाची सभोवताली अगदी आपण पाहिलं तर 7 लाभली गेली. ती चंद्रपाडा संघाला टप्पा पडल्यानंतर चेंडू तिथेच थांबला आणि भावेश पुणेकर खूप चांगली कामगिरी करत असताना अचूक फेकी करतोय. धावांची गती फलकावरती 5 वरती आपण पाहतोय. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. 15 धावा प्रत्येक षटकात जमवायच्या आहेत. या अनुषंगाने फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. अचूक टप्पा भेदक मारा करत असताना क्षेत्र एष्टी रक्षण चिराग भोईरचं पाहायला मिळत आहे. कारण वेगवान गोलंदाजाला सुद्धा एष्टी रक्षकाच्या भूमिकेत चिरागला आपण पाहतोय आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण चिराग भोईर करत असताना धाव फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 5 धावा. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. ऑप्शनच्या बाहेर यावेळेस चेंडूची टप्पा ठेवला गेला आणि तिथून आपण पाहिलं तर वाईटचं सिग्नल पंच करत असताना वाईटच्या माध्यमातून 2 धावा. 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 7 वरती आतापर्यंत पाहायला मिळतंय. आमच्या समवेत प्रशांत मात्रे गुणलेखनाचा लेखाजोखा दर्शवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यूट्यूबच्या माध्यमातून अगदी थेट प्रेक्षेपण आपण पाहिलं तर प्रदर्शन लाईव्ह क्लीन अँड क्लिअर पिक्चर क्वालिटी आपल्याला पाहायला मिळत आहे. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होत असताना चेतन मात्रे स्ट्राईकला सनी पाटीलला आपण पाहतोय. 7 धावा फलकावरती. चेंडू आहेत 15 आणि 15 मध्ये बनवायचे आहेत विजयाकरिता एकंदरीत 37. 15 चेंडू 37 धावा हे सामन्याचं समीकरण. पांजूस्फोट पांजू विपक्ष सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा या 2 संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. खोलवर चेंडू समोरच्या दिशेने अगदी खोलवर चेंडू होता. समोरच्या दिशेने चेंडूला कंप्लीट केले स्ट्रोक. कैवल्य पाटील चेंडूला फील्ड करतोय फेकी करतोय. एकच धाव. खोलवर चेंडू होता. अप्रतिम आपण पाहतोय यॉर्कर लेनचा चेंडू होता. धाव फलकावरती धावांची गती एकंदरीत पाहिलं तर 8 धावा. निश्चितच पाहिलं तर 8 धावा फलकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ झालेला आहे. 4 बॉलच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती 8 धावा. 44 धावांचं भलं मोठं टार्गेट
ठेवलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. ऑन साईडला समोरच्या दिशेने चेंडूला खेळतायत भावेश पुणेकर. वेगाने पुढे सरसावतोय. एकच धाव, एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 9 धावा, 9 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील विजयाकरिता अजूनही 35 धावांची आवश्यकता. एखादा मोठा फटका येणं गरजेची गोष्ट असेल या चेंडूवरती. सिंगल डबलच्या साह्याने धावा जमवण्याचा प्रयत्न सातत्याने आहे. अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर ऑन साईडला जास्तीत जास्त डीपमध्ये क्षेत्ररक्षण ठेवलं गेलं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होत असताना चेतन. संध्याकाळचं हे सत्र, संध्याकाळच्या सत्रातली सेमीफायनलची लढत. फुलटॉस बॉल, त्यावरती प्रहार. बॉल अगदी आपण पाहिलं तर काही जबरदस्त जजमेंट दाखवत असताना क्षेत्ररक्षक जुगलचं कौतुक करावं लागेल. आपल्या संघाकरिता निश्चितच 4 धावा त्याने वाचवल्यात. काही जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा आले, 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 11 धावा. आता विजयाकरिता चेंडू आहेत 12 चेंडू 33 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. डीजे जास्त टीम मीटिंग घेऊ नका. फलंदाजांना सुद्धा आम्ही विनंती करतोय. धावफलकावरती 11 धावा, विजयाकरिता 33 धावांची आवश्यकता. 16.50 ची धावगती राखावी लागेल. तर सामना विजयी व्हायचा असेल तर निश्चित स्वरूपाने कैवल्य पाटील वरती हल्ले चढवावे लागतील, कारण हे षटक निर्णायक असेल. मागच्या मॅचमध्ये काही जबरदस्त गोलंदाजी, 3 धावा 2 गडी बाद केले होते. तोच गोलंदाजी मार्कवरती येत असताना उचलता चेंडू अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची समाप्ती होत असताना धावांची गती फलकावरती स्थिरावली गेले. 11 धावा, 11 चेंडू 33 धावा हे सामन्याचं समीकरण. भावेश भोईर लेफ्ट हँड बॅटर. सुवर्ण संधी आहे आज आपण पाहिलं तर मोठे फटके खेळण्याची. ऑन साईडला यावेळेस जबरदस्त प्रॉपर टायमिंग जुळलं गेलंय. बॉलला हवाई यात्रावरती पाठवलंय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा, युथ 6. क्रॅकिंग शॉट पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे संजीवनी देऊन जाणारा हा षटकार पाहायला मिळतोय. धावांची गती 17 धावा. पुन्हा एकदा त्याच शैलीने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि फळीचा समन्वय होत नाही. चेंडू निर्धाव निघून जातोय. इथे डॉट बॉल भरपूर मायने राखतील. सिद्धिविनायक चंद्रपाडा संघाच्या बाजूने 27 धावांची अजूनही आवश्यकता. येणारी चेंडू 9 चेंडू 27 धावा. तर येणाऱ्या 3 बॉलमध्ये 1 ते 2 मोठे फटके शोधावे लागतील. बॉलिंग ट्रॅकवरती कैवल्य सज्ज झालाय. बॅटची कडा पाठीमागच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. फलंदाज बाद. झेलबादच्या माध्यमातून आणखीन एक धक्का. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. फलकावरती 17 धावा, 1 गडी बाद, 8 चेंडू 27 धावा. 8 चेंडू आणि 27 धावा हे सामन्याचं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होत असताना एक षटकार जरूर आला, मात्र कैवल्यकडे भला मोठा दांडगा अनुभव आहे. विस्मय भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आल्या आल्या मोठा फटका खेळायचा होता. चिराग भोईर झेल खाली. यस इज गॉन. अनदर विकेट डाऊन. बॅक टू बॅक विकेट बाय द कैवल्य पाटील.
मैदानाच्या आतमध्ये विजयाकरिता एकंदरीत आपण पाहतोय 27 धावांची आवश्यकता, 7 चेंडू 27 धावा हे सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 17 धावा फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होत असताना कैवल्य बंधू सज्ज झालाय. शेवटचा बॉल, एक षटकार जरूर दाखवला या षटकामध्ये, मात्र प्रत्येक बॉलवरती अगदी आपण पाहिलं तर फलंदाजांना बीट केले. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू आणि फळीचा समन्वय होत नाही. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू पाहायला मिळतोय आणि एक धाव इथे अर्जित केले गेलाय. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 18 धावा फलकावरती आणि विजयाकरिता आता चेंडू आहेत 6 बॉल 26 समीकरण. चेंडू 26 धावा, 6 चेंडू 6 चेंडू 26 धावा. 26 समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मितेश शिंगोटे बॉलिंग ट्रॅक वरती. बॉलिंग ट्रॅक वरती तयार होत असताना मितेश, पहिलाच बॉल ऑन साईडला पाठीमागच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एकच धाव. आता चेंडू आहेत 5 चेंडू 25 धावा हे सामन्याचं समीकरण. हवाई हल्ला, हवाई सफर तुम्हाला करावा लागेल. 25 धावा ह्या बनवाव्या लागतील 5 चेंडूंमध्ये. जर विजयाच्या दिशेने आगीकूच करायची असेल तर मोठे फटके खेळावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होत असताना उजव्या हाताने सनी पाटील स्ट्राईक एंडला. सनी पाटीलचा फटका फसतोय. चेंडू हवेत आहे. मितेश शिंगोटे स्वतः झेल खाली येतोय. यस इज गॉन. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. नवीन बॅटर अक्षय येतोय मैदानाच्या आतमध्ये. इथून 4 चेंडू 25 धावा हे सामन्याचं समीकरण. विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना विजयाचा सुगंध आता दरबलला गेलाय असं म्हणायला काही वावगे ठरणार नाही. 4 चेंडू 25 धावा हे सामन्याचं समीकरण. स्लोअर 1 त्यावरती प्रहार समोरच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षक आहेत जरूर, मात्र त्यांना हुलकावणी देत बॉल चाललाय सीमापार. चौकार. 4 धावा. (23) 23 धावा. बॅकफुटला जात असताना खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. चेंडू आणि फळीचा समन्वय व्यवस्थित नव्हता. वाईटचा सिग्नल पंचांच्या माध्यमातून. 3 चेंडू आणि विजयाकरिता आवश्यकता आहे 20 धावांची. 3 बॉल 20 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. मितेश शिंगोटे तयार होते बॉलिंग ट्रॅक वरती. ऑन साईडला फटका फसतोय. चेंडू हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध चेंडू लँड होतोय. त्यावर एकच धाव. 1 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 25 धावा. आता फक्त औपचारिकता बाकी आहे असं म्हणायला काही वावगे ठरणार नाही. कॅप्टनना विनंती असेल की आपण या संकेत स्पोर्ट चंद्रपाडा. विपुल पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. मितेश शिंगोटे काही जबरदस्त आज संपूर्ण दिवस खेळ राहिला. सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा संघाचा आणि फायनल मध्ये प्रवेश करण्याच्या अगदी जवळ जाऊन पोचला गेलाय. शेवटचा बॉल आहे. कैवल्य पाटील चेंडूला फील करतोय, फेकी करतोय. एक धाव. 1 धावेसहित संघाची धावसंख्या 26.
शेवटचा बॉल